शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली। जयंत पाटील, शशिकांत शिंदे, अनिल देशमुख यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतलेली आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात काय होणार अशा चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाल्या आहेत। राष्ट्रवादीचे सर्वाधिकार कोणाकडे जाणार हा देखील एक प्रश्न आहे। दादांच्या अकाली जाण्यानं राष्ट्रवादीच्या भवितव्यावर चर्चा सुरू झाली आहे। सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, राष्ट्रवादीचे सर्वाधिकार कुणाकडे राहणार। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचं काय होणार याकडेही सर्वांचं लक्ष आहे। जयंत पाटील, शशिकांत शिंदे सुनेत्रा पवारांना भेटले। दादा हयात असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचीही चर्चा झाली होती। आता जिल्हा परिषद निवडणुकीनंतर विलीनीकरणावर निर्णय येणार होता, पण दादांच्या जाण्यामुळे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। जयंत पाटलांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर भाष्यही केलंय। दोन्ही पक्ष एकत्रित यावेत, एकसंघ पुन्हा आपण सगळे व्हावे आणि त्यासाठी माझ्या आणि त्यांच्या बऱ्याच बैठका देखील झालेल्या होत्या आणि त्यानंतर आमच्या पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि त्यांचीही अलीकडच्या काळात बैठक झालेली होती। फक्त या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आपण आघाडी करून लढवाव्यात आणि नंतर त्या बाबतीत आपण निर्णय घ्यावा अशी त्यावेळी आम्ही चर्चा केली। तर दादा हयात असताना विलीनीकरण होण्याबद्दल दादा आग्रही होते। विलीनीकरणाबद्दल पत्रकारांशी बोलताना तोंडात साखर पडेल असं वक्तव्य दादांनी केलं होतं। तुझ्या तोंडात साखर पडो। तुझ्या तोंडात साखर पडो। मध्यंतरी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्यासाठी निर्णय झाला। आम्हाला ऐन वेळेला आमचा पूर्वीचा अध्यक्ष आम्हाला सोडून गेल्यामुळे आमची थोडी पंचायत झाली होती, पण दादांशी चर्चा करत असताना बऱ्यापैकी वाटाघाटी झाल्या आणि त्यावेळी दादा म्हणत होते की काय नेमकी माशी कुठे शिंकली माहिती नाही। खरं म्हणलं तर आपण 12 डिसेंबरलाच एकत्र येणार होतो, पण तो येऊ शकलो नाही। ठीक आहे, निवडणुकीनंतर आपण निश्चितच एकत्र येऊया अशा पद्धतीचं त्यांचं बोलणं देखील झालं होतं। मात्र विलीनीकरणाच्या आधी दादांच्या राष्ट्रवादीसमोर 3 महत्त्वाचे प्रश्न आहेत। 1. राष्ट्रवादीतून कोण उपमुख्यमंत्री होणार। 2. अर्थमंत्री पद कुणाकडे राहणार। आणि 3रा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, राष्ट्रवादीचे सर्वाधिकार कुणाकडे जाणार। सध्या तरी दादांच्या राष्ट्रवादीला या 3 प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत। या तिन्ही प्रश्नांच्या उत्तरासाठी पक्षाच्या मुख्य नेत्यांची बैठक होणार असल्याचीही माहिती आहे। राष्ट्रवादीच्या बैठकीनंतरच या तिन्ही बाबींबद्दल स्पष्टता येईल। पेच हा सुद्धा आहे की राष्ट्रवादीचा अध्यक्ष पवार कुटुंबातला असेल की पक्षातला, उपमुख्यमंत्री पवार कुटुंबातला असेल की पक्षातला, या मुद्द्यांवरून पक्षात गटबाजी बघायला मिळू शकते। राष्ट्रवादीत अजितदादांच्या बरोबरीची अनुभवी आणि दिग्गज नेत्यांची फळी आहे। नेत्यांच्या या फळीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ या अनुभवी नेत्यांचा समावेश आहे। या नेत्यांमधून उपमुख्यमंत्री होईल की कुटुंबातून होईल याकडेही सर्वांचं लक्ष आहे। तर राष्ट्रवादीचे सर्वाधिकार या नेत्यांकडे जाणार की मग पवार कुटुंबियांकडे, हेही काही दिवसात स्पष्ट होणार आहे। विलीनीकरणावर राष्ट्रवादीतल्या सर्व मोठ्या नेत्यांचं आणि 40 आमदारांचं मत महत्त्वाचं असेल। त्यामुळे येणाऱ्या दिवसात होणारी राष्ट्रवादीची बैठक ही राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरेल।